उपवासात रोजची खिचडी, वडा किंवा थालीपीठ खाऊन कंटाळा आला आहे? मग फक्त साबुदाणा आणि भगर वापरून असा खुसखुशीत डोसा बनवा की एकदा खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा बनवा. शेवटीपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी परफेक्ट क्रिस्पी डोश्याचं सिक्रेटही सांगणार आहे. नमस्कार, मी प्राजक्ताच रेसिपी मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी एकदम झटपट, पौष्टिक आणि बाहेरून खुसखुशीत आतून मऊ असा साबुदाणा भगर डोसा. सर्वप्रथम आपण साबुदाणा व भगर मिक्सर मध्ये छान असं बारीक पीठ करून घेऊ त्याचं. तर तुम्ही इथे बघू शकता किती छान असं पीठ तयार झालं आहे. आता या पिठात आपण थोडं दाण्याचं कूट, चवीनुसार मीठ आणि मी 2 बटाटे उकळून घेतले आहे व त्याच्यात हिरवी मिरची आपण छान असं एकत्रित मिश्रण बनवून घेऊ डोसा बॅटर साठी. चवीनुसार मीठ, शेंगदाणा कूट, मध्यम आकाराचे छोटेसे 2 बटाटे उकळलेले. सर्व मिश्रण आपण पाणी घालून छान असं पातळ करून घेणार आहोत. यात मी हिरवी मिरचीचा वापर करणार आहे. तुम्हाला आवडलं तर तुम्ही लाल तिखटही वापरू शकता, अगदी तुमच्या आवडीवर डिपेंड. इथे आपलं साबुदाणा डोसा पीठ बनवून रेडी झाला आहे. अगदी सुंदर असं पीठ तयार झालंय, बघूच शकता तुम्ही. मित्रांनो, जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच भन्नाट रेसिपीसाठी प्राजक्ता रेसिपी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, बघू शकता आपला डोसा बनून सुंदर असा रेडी झाला आहे आणि खूप क्रिस्पी पण आहे. बघू शकता तुम्ही किती क्रिस्पी झाला आहे.